विचारले जाऊ शकतात. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला याबद्दल थोडक्यामध्ये माहिती पाहिजे आहे. तर पहा या ठिकाणी मित्रांनो, अंडर 19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2026 या नुकत्याच पार पडल्या आणि या विजेतेपद कोणाला मिळाले? विजेता संघ कोण होता? तर भारताला विजेतेपद मिळालेले आहे, आपल्या भारत देशाला. त्यानंतर हे जे विजेतेपद आहे हे कितवे आहे? तर हे 6वे विजेतेपद आहे. लक्षात ठेवा, 6व्यांदा भारताने हे विजेतेपद मिळवलेलं आहे. आणि मित्रांनो, उपविजेता संघ कोणता आहे? तर उपविजेता संघ आहे इंग्लंड. इंग्लंड या देशाला उपविजेतेपद मिळालेलं आहे. याचा कालावधी किती ते किती तारखेपर्यंत या स्पर्धा पार पडल्या? तर 15 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 15 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2026 पर्यंत या स्पर्धा पार पडल्या आणि याचा निकाल लागला. आणि आयोजक देश व ठिकाण असं आहे, तर या ठिकाणी नामिबिया आणि झिम्बाब्वे या 2 देशांतर्गत या स्पर्धा पार पडल्या. जर आपल्या परीक्षेमध्ये विचारलं तर राजधानी कोणती आहे, म्हणजे झिम्बाब्वेची आणि नामिबियाची, तर हरारे ही राजधानी झिम्बाब्वेची आहे आणि विंडहॉक ही जी राजधानी आहे ती नामिबियाची राजधानी आहे. लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, मध्ये हे पण विचारलं होतं की संघ किती होते, तर या ठिकाणी संघ जे होते ते 16 संघ या ठिकाणी होते. या स्पर्धेचे संस्करण किंवा आवृत्ती किती होती? तर ही होती 16वी. लक्षात ठेवा, 16वी अंडर 19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2026 या स्पर्धेअंतर्गत प्रथमच सहभागी संघ कोणता होता? तर टांझानिया. लक्षात ठेवा, टांझानिया हा संघ या देशाचा संघ होता. तो संघ प्रथमच सहभागी झाला आणि त्यामुळे हे संघ किती झाले? तर 16. भारतीय संघाचा कर्णधार कोण होता? तर आयुष म्हात्रे. तर मित्रांनो, अंडर 19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा कर्णधार कोण होता 2026च्या? आयुष म्हात्रे. तर आजपर्यंत भारताने किती वेळेस? 6 वेळेस हे विजेतेपद मिळवलेलं आहे. पण कोणत्या वर्षी ते या ठिकाणी पहा. किती? पहिल्यांदा 2000 या साली, त्यानंतर दुसऱ्यांदा 2008, त्यानंतर तिसऱ्यांदा 2012, त्यानंतर 2018, त्यानंतर 5वं जे आहे ते 2022, त्यानंतर फायनली 6वं ते म्हणजे 2026. अशी किती वेळा या ठिकाणी 1 2 3 4 5 6 वेळेस, या 6 वेळेस अंडर 19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा या भारताने जिंकलेल्या आहेत आणि 2026 हा 6वा होता. तर मित्रांनो, हे 6 वेळेस आपल्या विश्वचषक अंडर 19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा या भारताने जिंकलेल्या आहेत. तर मित्रांनो, हे चालू घडामोडीवर अपडेट आहे, तर आपल्याला पहा. त्याचबरोबर अशाच अपडेटसाठी, चालू घडामोडीच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.